काळी माती माझी आई, वाढलो पोचलो मी तिच्या ठाई. तिज विना मला नाही तारू, जीव तिच्या विना वाऱ्या वारू. आठवता येते डोळा पाणी, माती चंदन तिचा, कर जुळे दोन्ही अशी हृदयस्पर्शी काव्यरचना असलेल्या पुणे येथील साहित्यिक तथा रामायणाचार्य डॉक्टर संजय सीताराम गीते लिखित रानफूल या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी नाशिक रोड येथील ऋतुरंग भवनमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या निमित्त आयोजित कवी संमेलनात 30हून अधिक कवींनी आपल्या काव्यरचना सादर करून कार्यक्रमाची गोडी वाढवली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ जयश्री वाघ, पुणे येथील आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मश्री नरहरी कडेकर, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर संदेश शहा, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर संजय पवार, डॉक्टर विकास ओझरडेकर, विठ्ठल रहाणे यांच्या हस्ते रानफूल या खंडकाव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सौ जयश्री वाघ म्हणाल्या, हा काव्यसंग्रह शेतकऱ्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारा ग्रामजीवनाची काव्यगाथा आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा या रानफूल काव्य संग्रहातून अत्यंत हळव्या शब्दात मांडल्या असून त्याची दखल मायबाप सरकारसह सर्वजणच घेतील. प्रस्ताविकात डॉक्टर संजय पवार यांनी डॉक्टर संजय गीते यांचे ऋणानुबंध स्पष्ट करून या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध उत्कृष्ट नियोजन केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र माळुंजकर यांनी केले.